विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1 इयत्ता 9वी प्रकरण 2 वास्तव संख्या रियल नंबर्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय. धनपरिमेय संख्येचे मूळ रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर हा उपघटक आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जर x वर्ग बरोबर 2 म्हणजे xच्या वर्गाची किंमत 2 असेल तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतले x वर्गाचं वर्गमूळ x आणि 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2. कोणत्याही संख्येला 2 वर्गमुळे असतात, एक धन आणि ऋण, म्हणून x बरोबर वर्गमुळात 2 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 या अपरिमेय संख्या आहेत. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, आपण पाहिले आहे. वजा वर्गमुळात 2 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. या ठिकाणी 7चं घनमूळ, या ठिकाणी वर्गमुळात, या ठिकाणी 7चे घनमूळ, या ठिकाणी 8चं चौथं मूळ आहे. या सारख्या संख्यासुद्धा अपरिमेय संख्या आहेत. या ठिकाणी 8चे घनमूळ असतं तर 8चे घनमूळ 2 ही परिमेय संख्या आहे, परंतु 8चं चौथं मूळ नाही. या ठिकाणी 7चं घनमूळ ओके या अपरिमेय संख्या आहेत. n धनपूर्णांक संख्या असून xचा n बरोबर a म्हणजे xचा n घात बरोबर a असेल तर x हे a चे nवे मूळ आहे असे म्हणतात आणि हे मूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. ओके, 2चा उदाहरणार्थ 2चा 5वा घात बरोबर 32 म्हणजे 2 हे 32चे 5वे मूळ परिमेय संख्या आहे. ओके, 32चे 5वे मूळ 2 आहे. 2 ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, परंतु xचा 5वा घात बरोबर 2 म्हणजे x बरोबर 2चे 5वे मूळ ही मात्र अपरिमेय संख्या आहे. ओके, वी नो दॅट if x square is equal to 2 then x is equal to root 2 or x is equal to minus root 2, where root 2 and minus root 2 are irrational numbers. This we know. Cube root of 7 and 4th root of 8, these numbers are irrational numbers too. Okay, if n is a positive integer and x raised to n is equal to a, then x is the nth root of a. X is equal to, for example, 2 raised to 5 is equal to 32. 2 is the 5th root of 32. But if x raised to 5 is equal to 2, then 5th root of 2 is, which is a irrational number. Okay, आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी आता कर्णी सड्स आपण हा उपघटक पाहणार आहोत. 5 ही परिमेय संख्या आहे, परंतु वर्गमुळात 5 ही मात्र परिमेय संख्या नाही, अपरिमेय संख्या नाही, अपरिमेय संख्या आहे. ज्याप्रमाणे वास्तव संख्येचे वर्गमूळ किंवा घनमूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते, वास्तव संख्येचे वर्गमूळ किंवा घनमूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते, त्याचप्रमाणे यांचे मूळ देखील परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. ओके, जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल, n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धनवास्तव संख्येचे nवे मूळ x ने दाखवले तर x raised to n is equal to a किंवा a चे nवे मूळ बरोबर x असे लिहितात. जर a ही धनपरिमेय संख्या असेल, a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे nवे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही कर्णी म्हणजेच अपरिमेय मूळ आहे असे म्हणतात. ओके, याचे nवे मूळ ही कर्णी संख्या असेल तर हे जे चिन्ह आहे त्या चिन्हाला कर्णी चिन्ह म्हणतात, रॅडिकल साइन म्हणतात. n या संख्येला या ठिकाणी कर्णीची कोटी म्हणतात. याचे nवे मूळ n या ठिकाणी कर्णीची कोटी आहे, ऑर्डर ऑफ द सर्ड, आणि a ला कर्णिस्थ संख्या म्हणतात. आज जी आहे त्या चिन्हाच्या a ला कर्णिस्थ संख्या रॅडिकँट असे म्हणतात. ओके, if n is an integer greater than 1 and if a is a positive real number and nth root of a is x, then it is written as x raised to n is equal to a or nth root of a is equal to x. Okay, if a is positive rational number and nth root of is x, and if x is an irrational number then x is called a surd. That means surd is an
irrational root. Okay, if third nth root of a, this sign is called a radical sign. Okay, n is the order of the third and a is called a radicand. Okay, समजा a बरोबर 7 आणि n बरोबर 3 असेल तर 7 चे घनमूळ ही करणी आहे, कारण 7 चे घनमूळ ही अपरिमेय संख्या आहे. इथं म्हटलेलं आहे करणीची n या संख्येला करणी, या ठिकाणी x ही करणी असेल किंवा वर्गमुळा कंसामध्ये अपरिमेय मूळ म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे 7चं घनमूळ ही करणी आहे, कारण 7चं घनमूळ ही अपरिमेय आहे. समजा a बरोबर 27 आहे, n बरोबर 3 आहे, म्हणजे 27चे घनमूळ 3 ही मात्र अपरिमेय संख्या नाही, म्हणून 27चे घनमूळ ही करणी नाही. ओके, 8चे घनमूळ ही करणी आहे का? 8चे घनमूळ 2 आहे, त्यामुळे 8चे घनमूळ ही अपरिमेय संख्या नाही, कारण ही करणी नाही. 8चे घनमूळ 2 आहे. ओके, लेट a इज इक्वल टू 7, n इज इक्वल टू 3, देन 7th cube root of 7 is a third because cube root of 7 is an irrational number. Okay, second example, let a is equal to 27, n is equal to 3, then cube root of 27 is equal to 3 is not a irrational number. Okay, a third example, cube root of 8 is a third. Okay, because cube root of 8 is equal to 2. इथं कोणत्या संख्येचा घन 8 आहे म्हटलेला आहे? दोन संख्येचा घन 8 आहे. ओके, म्हणून या ठिकाणी 8चे घनमूळ 2 आहे. या ठिकाणी करणीची कोटी, इथं करणी 3ची कोटी 2 आहे, करणी 7ची कोटी 2 आहे, करणी 42ची कोटी 2 आहे. फक्त कोटी 2 असणाऱ्या, म्हणजे ही आत्ता उदाहरण आपण पाहिली, इत्यादी करणीचा विचार आपण केला तर कोटी 2 असणाऱ्या करणीला वर्ग करणी असे म्हणतात. ओके, this year we are going to study third of 2 only, means root 3, root 7, root 42 etc. The thirds of order 2 is called a quadratic third. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.